हॅलो फ्रेंड्स, सो टुडे आपण फिफ्थ लेसन OCMचा जो आहे इमर्जिंग मोड्स ऑफ बिझनेस सर्व्हिसेसच्या थर्ड पार्टकडे वळत आहोत. या पार्टमध्ये मी तुम्हाला आउटसोर्सिंग बाबतीत समजावणार आहे की लाईक त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत आणि त्याचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत. सो स्टार्ट करूयात. आउटसोर्सिंग इंट्रोडक्शन. Outsourcing is the process of contracting a business function or any specific business activity to a specialized agency, mostly the non-core areas such as sanitation, security, household pantry, etc. are outsourced by the company. The company makes a formal agreement with the agency. The agency can send the required manpower to the company. The agency charges the company for their services. With the help of outsourcing, companies can focus on their core areas. आता आउटसोर्सिंग म्हणजे काय, तर एक्झाम्पल द्यायचं झालं तर एखादी कंपनी असेल किंवा आपण एक हे घेऊयात, गोल्ड शॉप घेऊयात, लाईक ज्वेलरी शॉप फॉर एक्झाम्पल रांका. आता जेव्हा तुम्ही रांकामध्ये जाता तेव्हा तिथे तुम्हाला काय चहा किंवा कॉफी सर्व केली जाते. सो त्या सेक्शनला पॅन्ट्री सेक्शन असं म्हणतात. सो ह्या ज्या मोठ्या मोठ्या कंपनीज असतात, मी आत्ता जस्ट तुम्हाला रांकाचं एक्झाम्पल दिलं, बट अशा खूप मोठ्या कंपनीज असतात, तिथे सॅनिटायझेशनसाठी, सिक्युरिटी पर्पजेससाठी किंवा पॅन्ट्रीसाठी एक स्पेशल टीमला हायर केलं जातं. ह्या ज्या टीम्स असतात त्या कस्टमर्सना ह्या सगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. ज्याने काय होतं, जी ती कंपनी आहे तिला ह्या सगळ्या ज्या नॉन कोर ॲक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे ज्याच्या बिझनेसशी असा फारसा काही संबंध येत नाहीत, त्याला आपण नॉन कोर ॲक्टिव्हिटीज म्हणतो. सो ह्या ज्या नॉन कोर ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांच्याकडे लक्ष न देता ज्या मेन कोर ॲक्टिव्हिटीज आहेत, लाईक ज्या मेन इम्पॉर्टंट त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्याकडे लक्ष देता येईल. बट कस्टमरना सॅटिस्फाय करणं पण हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. म्हणून ह्या ज्या कंपनीज असतात, या अशा ज्या एजन्सीज असतात यांना हायर करतात, जे पॅन्ट्री किंवा जे पॅन्ट्रीकडे बघतात किंवा सिक्युरिटी पर्पजेस, म्हणजे कुठं किती सिक्युरिटी ठेवायची आणि कोणत्या पद्धतीने, म्हणजे कुठल्या गेटवर किती सिक्युरिटी गार्ड्स असले पाहिजेत, हे सगळं मॅनेजमेंट त्या एजन्सीज बघतात. आणि आता त्या कंपनीसाठी लागणारी जी मॅनपॉवर असते तेवढी मॅनपॉवर ह्या ज्या एजन्सीज असतात ह्या आपल्याला प्रोव्हाइड करतात. म्हणजे आता सपोज आपण रांकाचंच एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर रांकासाठी आता सिक्युरिटी पर्पजसाठी सपोज त्यांना खूप मोठं शॉप आहे रांकाचं आणि ॲज गोल्ड शॉप आहे, ते जे ज्वेलरी शॉप आहे, सो तिथे मॅनपॉवर जास्त लागते. सो त्यानुसार त्या कंपनीच्या रिक्वायरमेंटनुसार ह्या ज्या एजन्सीज असतात त्या कंपनीला तेवढी मॅनपॉवर प्रोव्हाइड करतात. Meaning/concept. Outsourcing is the process of contracting some business functions to specialized agencies. The company benefits in two ways. It reduces its own cost. It uses to expertise of the firm which specializes in a particular kind of service. त्यांचे दोन बेनिफिट्स असतात. आउटसोर्सिंग जेव्हा आपण अप्लाय करतो तर त्याचे दोन ॲडव्हान्टेजेस किंवा दोन बेनिफिट्स होतात की कंपनीचे जे ओन कॉस्ट असते ते रिड्यूस होते, त्यांचे स्वतःचे एक्सपेन्सेस थोडेफार कमी होतात, आणि इट युजेस द एक्सपर्टाईज ऑफ द फर्म विच स्पेशलायझेस इन अ पर्टिक्युलर काइंड ऑफ सर्व्हिस. म्हणजे त्यांना या पॅन्ट्री किंवा सिक्युरिटीकडे लक्ष देण्याच्या ऐवजी त्या कंपनीमधली जी लोकं आहेत ते जेव्हा त्यांच्या स्पेशलाइज्ड फील्डमध्ये जेव्हा ते काम करतील तेव्हा कंपनीला त्याचा फायदा होतो. Examples of outsourcing. The establishments such as shops, malls, housing societies, offices, etc. outsource facilities like canteen, sanitation, security, etc. In same way, arrangements for wedding, anniversary, birthday celebration can also be outsourced. त्यांनी ते काही एक्झाम्पल्स दिलेत की लाईक शॉप्समध्ये मी जसं सांगितलं, रांकाचं एक्झाम्पल दिलं, त्यानंतर मॉल्समध्ये पण लागतात. तर मोठे मॉल्स, असाच एक्झाम्पल घ्या, कुमार पॅसिफिक मॉल, केवढा मोठा मॉल आहे, मग त्या मॉलसाठी सिक्युरिटी पर्पजसाठी मॅनपॉवर लागतं. मग अशा या मोठ्या मॉल्समध्ये
आउटसोर्सिंग एजन्सीजना हायर केलं जातं. अजून एक्झाम्पल्स आहेत हाऊसिंग सोसायटीज, ऑफिसेस एक्सेट्रा. नीड फॉर आउटसोर्सिंग. Today, services all over the world are becoming highly specialized. Most services require finely tuned skills. With increasing global competition, most companies are focusing on showcasing their product or improving the quality of their goods. This has forced the companies to concentrate on their hardcore activities. Therefore, companies are taking a fresh look at their business processes. Due to this, many non-core areas are being outsourced to firms who have an especially skilled workforce. The concept of outsourcing has emerged as a result of this thinking. आता आपल्याला आउटसोर्सिंगची गरज काय, म्हणजे या मोठ्या कंपनीजना किंवा मोठ्या ऑफिसेसना, शॉप्सना काय नेमकी गरज आहे आउटसोर्सिंगची. तर आता जसं आपण मॉडर्न इकॉनॉमीमध्ये जगतो तर बऱ्याच गोष्टी सगळ्या गोष्टी खूप स्पेशलाइज्ड झालेल्या आहेत. त्यानंतर खूप कॉम्पिटिशन असल्यामुळे ह्या ज्या कंपनीज असतात यांना यांच्या मेन ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, मेन त्यांच्या फोकस गेलेल्या ॲक्टिव्हिटीज ज्या असतात त्यांना त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागेल, तरच त्यांना कॉम्पिटिशनमध्ये कायम टॉपमध्ये राहता येईल किंवा त्यांचे प्रॉफिट्स इन्क्रीज होतील. ह्या रिझन्समुळे त्यांना त्यांच्या या ज्या मेन हार्डकोर ॲक्टिव्हिटीज असतात त्यांच्याकडे जास्त फोकस करावं लागतं, ज्यामुळे ह्या ज्या नॉन कोर ॲक्टिव्हिटीज असतात त्यांच्याकडून निग्लेक्ट होतात. सो ह्या ज्या एजन्सीज असतात, आउटसोर्सिंग एजन्सीज किंवा आउटसोर्सिंग कंपनीज ज्या असतात, ज्या या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, त्यांनी ह्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे नॉन कोर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, फॉर एक्झाम्पल मी मगाशीच दिले पॅन्ट्री म्हणा, सॅनिटेशन म्हणा किंवा सिक्युरिटी म्हणा, तर ह्या लोकांनी ह्या नॉन कोर ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांची स्पेशलाइज्ड किंवा स्किल वापरून त्याला एक चांगल्या लेवलवर आणलं आहे आणि जेणेकरून हे जे नॉन कोर ॲक्टिव्हिटीज जे असतात हे आपल्या ह्या ज्या कंपनीज आहेत त्यांना हे प्रोव्हाइड करू शकतात. सो या सगळ्या रिझन्समुळे किंवा खूप ग्लोबलायझेशन, अर्बनायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन या सगळ्या रिझन्समुळे आउटसोर्सिंग हे इमर्ज झालं आहे. आउटसोर्सिंगची गरज आता लोकांना किंवा मोठ्या कंपनीजना भासायला लागली. आता बघूयात आउटसोर्सिंगचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत. फर्स्ट आहे ओव्हरऑल कॉस्ट ॲडव्हान्टेजेस. इट रिड्युसेस द कॉस्ट अँड ऑल्सो सेव्स टाईम अँड एफर्ट्स ऑन ट्रेनिंग कॉस्ट. त्यांचं इथं ॲडव्हान्टेज असं आहे किंवा त्यांचं असं म्हणणं आहे की ओव्हरऑल कंपनीची जी कॉस्ट होते ती रिड्यूस होते आणि सगळ्या नॉन कोर ॲक्टिव्हिटीजकडे लक्ष देण्यापासून, म्हणजे त्यांना मेन जी कंपनीतली लोक आहेत त्यांना या नॉन कोर ॲक्टिव्हिटीजकडे लक्ष द्यायची गरज पडत नाही. Stimulates entrepreneurship, employment and exports. Outsourcing stimulates entrepreneurship, employment and exports in the country. आता हे नवीन आउटसोर्सिंग एक सेपरेट पार्टच असा एक क्रिएट झाला आहे. सो त्यामुळे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज वाढतात. म्हणजे जर काही लोकांना जर त्या फील्डमध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांना तिथे जॉब मिळण्याचे चान्सेस खूप हाय आहेत. सो अशा याने एंटरप्रेन्योरशिप आणि एक्सपोर्ट्स यांनी पण इन्क्रीज होती आहे, म्हणजे इम्प्रूव्ह होती आहे आपल्या कंट्रीमध्ये. लो मॅनपॉवर कॉस्ट. द मॅनपॉवर कॉस्ट इज मच लोअर दॅन दॅट ऑफ द होस्ट ऑफ द कंपनी. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की मेन इथं जी लोकं आपण अपॉइंट करतो, ज्या एजन्सीला अपॉइंट करतो त्यांना लागणारी जी मॅनपॉवर कॉस्ट आहे ती कम्पॅरेटिव्हली कमी आहे. म्हणजे जर कम्पेअर करायचं झालं तर म्हणजे कंपनीची जी लोक आहेत त्यांच्याशी कम्पेअर करायचं झालं तर यांची मॅनपॉवर कॉस्ट खूप लो आहे. म्हणजे तुम्ही असाही विचार करू शकता, जर एखाद्या कंपनीने त्यांच्याच स्टाफला या सगळ्या गोष्टी करायला लावल्या तर ऑब्व्हियसली त्यांना एक्स्ट्रा पेमेंट द्यावं लागेल. सो आणि जास्त द्यावं लागेल बिकॉज फर्स्ट ऑफ ऑल त्या स्टाफचं हे काम नाही करणं, ते त्या गोष्टीमध्ये ते स्किल्ड नाहीत, बट इन स्पाईट ऑफ दीज रिझन्स ते हे काम करत आहेत. सो त्यांना ऑब्व्हियसली जास्त अमाऊंट पे करावी लागेल. म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की त्या एजन्सीला किंवा त्या एजन्सीमध्ये जे मॅनपॉवर आपल्याला ती प्रोव्हाइड करते त्यांची कॉस्ट ही कमी असते. फोर्थ, access to professional, expert and high quality services. Mostly the tasks are given to people who are skilled in that particular field. This provides us with a better level of service and fewer chances of errors. हा एक ॲडव्हान्टेज आहे. म्हणजे ह्या एजन्सीजमध्ये युजली सगळे
स्किल्ड म्हणजे त्या पर्टिक्युलर त्या फील्डमधली स्किल्ड लोकं असतात, म्हणून जेव्हा आपण त्यांना हायर करतो तेव्हा त्यांच्याकडनं चुका व्हायच्या किंवा काही प्रॉब्लेम्स होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. एम्फसाइज ऑन कोर प्रोसेस रॅदर दॅन द सपोर्टिंग वन्स. विथ its help, companies can focus on their core areas which lead to better profits and increase the quality of products. मागाशी पण मी सांगितलं की त्यांना त्यांच्या मेन हार्डकोर ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांच्याकडे जास्त लक्ष देता येतं, जेणेकरून त्यांच्याच कंपनीचा प्रॉफिट इन्क्रीज होतो. आणि नॉन कोर ॲक्टिव्हिटीजकडे पण लक्ष दिलं जातं, पण ते फक्त एजन्सी थ्रू. Investment requirements are reduced. The organization can save on investing in latest technology, software and infrastructure and let the outsourcing partner handle the entire infrastructure. म्हणजे सपोज आता कंपनीने त्यांचंच सगळं नॉन कोर ॲक्टिव्हिटीज पण सांभाळायचं ठरवलं, तर त्याच्यासाठी लागणारी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती जास्त असते. लाईक टेक्नॉलॉजी, लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरावी लागेल, सॉफ्टवेअर, मग इन्फ्रास्ट्रक्चर, हे सगळं, ह्या सगळ्याची इन्व्हेस्टमेंट कॉस्ट वाढते. मग त्यापेक्षा आपण जेव्हा हे आउटसोर्सिंग पार्टनर्सना जेव्हा देतो, सो त्यांच्याकडे ऑलरेडी ही सगळी टेक्नॉलॉजी, मशिनरी, इन्फ्रास्ट्रक्चर, सॉफ्टवेअर सगळे आधीपासूनच अवेलेबल असतात. सो त्यामुळे इन्व्हेस्टमेंट कॉस्ट ही आपली रिड्यूस होते. 7th आहे इन्क्रीज्ड एफिशियन्सी अँड प्रोडक्टिव्हिटी. देर इज अन इन्क्रीज्ड एफिशियन्सी अँड प्रोडक्टिव्हिटी इन द नॉन कोर एरियाज ऑफ अन ऑर्गनायझेशन. ह्या नॉन कोर ॲक्टिव्हिटीजमध्ये आता खूप डिमांड आहे, त्यामुळे त्यांची एफिशियन्सी आणि प्रोडक्टिव्हिटी पण खूप इन्क्रीज झाली आहे. 8th पॉईंट, नॉलेज शेअरिंग. Outsourcing enables the organization to share knowledge and the best practices with each other. It helps develop both the companies and also boosts goodwill in the industry. सो हे 8 पॉईंट्स होते ॲडव्हान्टेजेसचे. तुम्हाला हे मेन त्याचे जे मेन पॉईंट्स आहेत, लाईक नॉलेज शेअरिंग, इन्क्रीज्ड एफिशियन्सी अँड प्रोडक्टिव्हिटी, हे लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्या आतलं एक्सप्लेनेशन तुम्ही तुमच्या भाषेत जरी लिहिलं तरी काही हरकत नाही आहे. सो आता आपण जाऊयात डिसएडव्हान्टेजेस ऑफ आउटसोर्सिंग ऑर लिमिटेशन्स ऑफ आउटसोर्सिंग. फर्स्ट आहे लॅक ऑफ कस्टमर फोकस. अन आउटसोर्स्ड वेंडर मे बी केटरिंग to the needs of multiple organizations at a time. In such a situation, he may lack complete focus on an individual organization. As a result, the organization may suffer. आता आउटसोर्सिंगमधले जो आउटसोर्सिंग वेंडर जो असतो तो एका वेळेस फक्त एकच ऑर्गनायझेशनची कामं करतो असं नाही, तो एका वेळेस बऱ्याच ऑर्गनायझेशन्सच्या बऱ्याच गोष्टी सांभाळत असतो. सो तिथे असा एक चान्स असतो की कस्टमर्सच्या नीड्स आहेत ते कुठेतरी फुलफिल होत नसतील प्रॉपरली, सो ज्यामुळे ऑर्गनायझेशन सफर होऊ शकते. आता तो जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर परत आपण घेऊयात 2 ज्वेलरी शॉप्स घेऊयात, एक रांका घेऊयात आणि एक तनिष्क घेऊयात. आता जो आउटसोर्स्ड वेंडर आहे तो तिथे पॅन्ट्री सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय. सो तो रांकाला पण प्रोव्हाइड करतोय आणि तनिष्कला पण करतोय आणि त्याच्यासोबत अजून बऱ्याच ज्वेलरी शॉप्सना करत असेल. सो तो या सगळ्या गोष्टी मॅनेज करतोय. सो मे बी रांकामध्ये तो पॅन्ट्री सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय, तो त्या कस्टमर्सना किंवा तिकडच्या स्टाफला मे बी सॅटिस्फॅक्टरी नसेल. बिकॉज मे बी कधी कधी असं होईल की सपोज कॉफी सर्व करताना चांगली कॉफी बनवली गेली नसेल किंवा काय जे फूड असेल ते सर्व करताना स्टाफला चांगलं क्वालिटी फूड प्रोव्हाइड नसेल केलं जाऊ शकत. सो अशा या रिझन्समुळे ऑर्गनायझेशनला सफर करावं लागतं. कस्टमर्सच्या जर नीड सॅटिस्फाय होत नसतील तर ऑब्व्हियसली कस्टमर कंप्लेंट करतं आणि ज्यामुळे ते ऑर्गनायझेशन सफर करतं, आउटसोर्स्ड वेंडर नाही सफर करत. सो ऑर्गनायझेशनच्या दृष्टीने तो एक डिसएडव्हान्टेज होतो. A threat to security and confidentiality. The confidential information of the organization may be leaked to the third party, so there are security issues. म्हणजे असं असू शकतं की आता तिथे काही मॅनपॉवर जी आहे किंवा तिथली जी लेबर आहेत, म्हणजे ज्या आउटसोर्स्ड एजन्सीनी जी मॅनपॉवर प्रोव्हाइड केली आहे त्यांच्यापैकी कोणीतरी कोणत्या तरी कॉन्फिडेन्शियल गोष्टी ऐकून बाहेर लीक केल्या गेल्या जाऊ शकतात किंवा ती व्यक्ती ते कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन लीक करू शकते, जेणेकरून कंपनीला लॉस सफर करावा लागेल. नेक्स्ट, डिससॅटिस्फॅक्टरी सर्व्हिसेस. सम ऑफ द कॉमन प्रॉब्लेम एरियाज विथ आउटसोर्सिंग इन्क्लूड स्ट्रेच्ड डिलिव्हरी टाईम अँड सबस्टँडर्ड क्वालिटी. म्हणजे ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात त्या मोस्ट ऑफ द टाईम किंवा
सॅटिस्फॅक्टरी नसतात, जसं की लेट डिलिव्हरी असते किंवा क्वालिटीमध्ये थोडा प्रॉब्लेम असतो. सो त्यामुळे तो एक डिसएडवांटेज आहे. Ethical issues. The major ethical issue is taking away employment opportunity from one's own country when the function is outsourced to a company from another country. मेन डिसएडवांटेज असा होतो की जेव्हा आपण एखाद्या बाहेरची कंपनी, जी फॉरेन कंपनी आहे, त्यांना आपल्या ऑर्गनायझेशनच्या फंक्शन्स आउटसोर्स करतो, तेव्हा आपण आपल्याच कंट्रीचे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या रिड्यूस करतो. सो हा एक मेजर डिसएडवांटेज आहे. Next, other disadvantages: misunderstanding of the contracts, lack of communication, poor quality and delayed services. सो हे आउटसोर्सिंग बद्दल होतं. तुम्हाला मे बी परीक्षेला व्हॉट इज आउटसोर्सिंग, एक्सप्लेन इट्स ॲडव्हान्टेजेस और डिसएडव्हान्टेजेस असं शॉर्ट नोटला येऊ शकतं किंवा आन्सर इन डिटेलला येऊ शकतं. ऑर एल्स तुम्हाला जस्ट एक व्हॉट इज आउटसोर्सिंग, एक्सप्लेन इट्स ॲडव्हान्टेजेस, और एक व्हॉट इज आउटसोर्सिंग, एक्सप्लेन इट्स डिसएडव्हान्टेजेस, असं दोन्हीपैकी एक शॉर्ट नोटला विचारलं जाऊ शकतं. किंवा मे बी तुम्हाला असंही नुसतं विचारलं जाऊ शकतं की व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ आउटसोर्सिंग. सो अशा वेळेस तुम्ही त्याचं मीनिंग, कन्सेप्ट, इंट्रोडक्शन हे सगळं लिहिणं एक्सपेक्टेड आहे. पुढे वळूयात. फॉलोइंग आर अ फ्यू फॉर्म्स ऑफ आउटसोर्सिंग. आता आउटसोर्सिंगचे जे काही फॉर्म्स आहेत, प्रकार आहेत. पहिलं आहे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग, BPO. Introduction. Business process outsourcing is basically the outsourcing of work to some third party service provider in order to save money, while KPO is a subset of BPO only. आता KPO काय आहे आपण पुढे बघूयात. सो BPO म्हणजे काय की हे जे असतात बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग जे आहेत, हे तिसऱ्या पार्टीला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, ज्यांनी कॉस्ट, त्यांचाच पैसा किंवा त्यांचीच मनी सेव्ह होते. KPO includes more knowledge based and specialized work. KPO मध्ये जास्त करून नॉलेज बेस्ड अँड स्पेशलाइज्ड बेस्ड काम असतं. In addition to this, there are many reasons that a company may choose KPO services over BPO. म्हणजे कंपनीज युजली KPO सर्व्हिसेस चूज करतात. KPO मीन्स नॉलेज प्रोसेस्ड आउटसोर्सिंग. आणि बरेच रिझन्स आहेत ज्यांनी कोणत्याही कंपनीने KPO सर्व्हिसेस चूज केले पाहिजेत रॅदर दॅन चूजिंग BPO सर्व्हिसेस. Business process outsourcing or BPO is a business practice in which one organization hires another company to perform a task that the hiring organization requires to operate its own business successfully. Meaning, BPO is a subset of outsourcing that involves the contracting of operations and responsibilities of specific business process to a third party service provider. BPO refers to the outsourcing of peripheral activities of the organization to an external organization to minimize cost and increase efficiency. हे मीनिंग प्लीज लक्षात ठेवा, हे लर्न करणं इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. BPO refers to the outsourcing of peripheral activities of the organization to an external organization to minimize cost and increase efficiency. For example, customer care centers for various banks, service providers, etc. BPO in short काय ते एका थर्ड पार्टीला ती एजन्सी देतात. लाईक कस्टमर केअर, त्याचा एक वेगळाच सर्व्हिस प्रोव्हाइड हे एक वेगळाच सेक्शन असतो. म्हणजे BPOs जे असतात हे स्वतः करण्यापेक्षा थर्ड पार्टीला देतात हे करण्यासाठी, जेणेकरून त्यांचीच कॉस्ट रिड्यूस होते आणि एफिशियन्सी वाढते. ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ BPO. फर्स्ट, ॲडव्हान्टेजेस: प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट. Educated or skilled people perform the task efficiently and thus improve productivity. म्हणजे स्किल्ड लोक कामं करतात, सो त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होते. ऑप्टिमम युटिलायझेशन. BPO enables ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ स्केअर रिसोर्सेस. म्हणजे स्केअर रिसोर्सेसचा पण ते BPOs खूप चांगला उपयोग करून घेतात. Reduction in cost. Cost saving can be significant to any business. BPO not only helps to reducing cost but also increase productivity and increase revenues. In short, cost reduce होते.
Improved human resources. Improved human resources is another great advantage of BPO. Outsourcing gives a company the ability to get access to skilled and trained manpower at lower rates. सो हे ॲडव्हान्टेजेस होते. आता डिसॲडव्हान्टेजेसकडे जाऊयात. फर्स्ट इज कम्युनिकेशन प्रॉब्लेम. There can be communication gap between the client and the vendor companies due to misunderstandings and miscommunication. Most of the times किंवा कधी कधी ह्या कम्युनिकेशन प्रॉब्लेम्स येतात जेणेकरून हा एक डिसॲडव्हान्टेज बनतो. Different time zones. The client and the vendor operate in two different time zones. The difference in time can create many problems during online meeting, etc. सो ॲज वेंडर आणि क्लायंट हे खूप वेगळ्या टाईम झोन्समध्ये काम करतात. सो जेणेकरून प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात मीटिंग्सच्या वेळेस. लॉस ऑफ कंट्रोल. ड्यू टू कम्युनिकेशन एरर्स, टाईम डिफरन्सेस, क्लायंट कंपनी कॅन ॲट टाईम लूज कंट्रोल ऑफ द प्रोजेक्ट. ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे, कम्युनिकेशन प्रॉब्लेम्स आणि टाईम झोन प्रॉब्लेम्समुळे मोस्ट ऑफ द टाईम प्रोजेक्ट जो आहे क्लायंट आणि कंपनीमधला जो मेन प्रोजेक्ट जो आहे तो आउट ऑफ कंट्रोल होऊ शकतो किंवा तो संपू शकतो, डिस्ट्रॉय होऊ शकतो. सो हे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस होते BPOचे. हे BPO आणि KPO जे आहे हे आय गेस न्यूली ॲडेड आहे तुमच्या सिलॅबसमध्ये. बिकॉज लास्ट इयर हे असं काही नव्हतं, फक्त आउटसोर्सिंगचे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस होते. सो तुम्ही याच्याकडे प्लीज नीट लक्ष द्या, नीट समजून घ्या. नेक्स्ट आहे KPO. बट मी आत्ता तुम्हाला KPO शिकवत नाही बिकॉज नाही तर खूप कन्फ्युजन होईल. सो आत्ता तुम्ही जस्ट आउटसोर्सिंग, त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस अँड BPO बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग हे काय आहे हे समजून घ्या. जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की मला विचारू शकता, मी ते सॉल्व नक्की करेन. अँड माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग बघूयात. त्याचबरोबर त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस. देन अजून एक आहे लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग आणि त्याचे डिसॲडव्हान्टेजेस अँड ॲडव्हान्टेजेस तेही बघूयात. अँड जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. थँक्यू.